बघा आज आपण बनवतोय शेंगदाणा चाट. त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत बघा कच्चे. चाट मसाला, मिरची पावडर, थोडंसं मीठ, शेव घेतलेले, कोथिंबीर, लिंबू, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि काकडी. आता आपण हे शेंगदाणे ना उकडायला टाकूयात. बघा पाणी उकळायला ठेवलं आहे. तर आपण याच्यात 1 चमचाभर ना मोठं मीठ टाकून घेऊया आणि शेंगदाणे टाकून घेऊयात. बघा आता हे शेंगदाणे थोडे शिजवून घ्यायचेत आपल्याला. बघा तोपर्यंत आपले शेंगदाणे शिजतात तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी आणि मिरची बघा चिरून घेणार आहे बारीक. जेवढे शक्य होईल एवढे बघा एकदम बारीक असे कट करून घ्यायचेत आपल्याला. बघा शेंगदाणे सगळे आपले वरती आले आहेत. आता आपले हे शेंगदाणे तयार झालेले आहेत. तर आपण हे पाणी याच्यातून बघा काढून घेऊयात. बघा इथं मी सगळ्या चिरून घेतलेलं आहे. आता आपल्या शेंगदाण्यातलं पाणी पण बघा नितळलेलं आहे. तर व्यवस्थित शिजलेत बघा असे एकदम. बघा आपल्याला ओले शेंगदाण्यासारखे लागतात. आता आपण याच्यात अगोदर मसाले टाकून घेऊयात. बघा मसाले टाकले, मीठ, मिरची पावडर आणि चाट मसाला आपण याच्यात टाकून घेतलेला आहे. आता हे अगोदर शेंगदाण्याला चांगलं लावून घेऊयात बघा, म्हणजे शेंगदाण्याची टेस्ट खूप छान लागते. आता आपण याच्यात चिरून घेतलेले कांदा घालूयात बघा, चिरून घेतलेला. नंतर मिरची, टोमॅटो आणि काकडी. आता हे सर्व जिन्नस अगोदर आपण एकत्र करून घेऊयात. सगळ्याला मसाला व्यवस्थित लागलेला पाहिजे बघा. बघा आपण याच्यात थोडीशी मिरपूड टाकून घेऊयात. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असली टाकू शकता, नसली तर नाही टाकू शकत. पण ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते बघा. आणखी डाएटवाल्यांसाठी तर हा खूप छान बघा सलाड आहे. तर तुम्ही एकदा असं सलाड नक्की ट्राय करा आणि पौष्टिक आहे, पोटाला एकदम थंडावा देणार आहे. आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपली थोडीशी शेव बघा मिक्स करून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपला शेंगदाणा चाट तयार झालेला आहे. आता थोडंसं लिंबू पिळून बघा घ्यायचे, थोडीशी शेव टाकून घ्यायची. इतकं छान लागतंय बघा खायला. बघा अशा प्रकारे आपला शेंगदाणा चाट रेडी झालेला आहे. चला तर मग तुम्ही पण एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.